मग तिथं त्यांनी एक शिवलिंग तयार केलं. तिथून पुढे निघाले की बेलसर नावाचं गाव लागतं. तिथं ते काय झालं, तिथं आल्यावर बेल संपलं. अक्षर जाते तिथे शिवलिंग तयार केलं. मग त्या गावाचं नाव बेलसर पडलं. की पुढं आले की एक ह्या नांदऱ्यापाशी मल्हारसागर धरण आहे. त्या धरणाची पुढे नांदरे नावाचं गाव लागतं. त्या नदीचा प्रवास नागपुरी झाला असं हे. मग तिथे नागेश्वराचं मंदिर स्थापन केलं. मग त्या गावाचं नाव नाझरे पडलं. तिथून पुढं आले की 4-5 लोक पुढे आले, अर्जुन राहायला मागं. मग नकुळाने विचारलं बिंदा झालं किंवा अर्जुन पुढे, तर म्हणजे जवळ आलं. जवळ आल्यावर मग तिथे एक शिवलिंग स्थापन केलं. म्हणून त्या गावाचं नाव जवळ अर्जुन पडलं. पुढे इथं आले इथं आल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या साक्षी भव्य देवी शिवलिंग स्थापन केलं. असं शिवलिंग आपल्या भारतात तरी पुढे बघायला मिळत नाही. शिवसनाला शिवलिंग सगळे अशी खाली असतात. हा. आणि नंतर मग ते शिवलिंग स्थापन केलं. नंतर इकडे पलीकडं गणपतीचं मंदिर आहे. तिथं गणेश गाया केली, वडिलांचं श्राद्ध घातलं. कुंतीचं मंदिर आहे. जगात तरी पुढे कुंतीचं मंदिर बघायला मिळत नाही, फक्त ह्या गावी. हा, पहिल्यांदाच बघितलं. हा. आणि नंतर मग इथले यात्रा उत्सव कशा असतात, श्रावण महिन्यात 4 सोमवारी भंडारा, होम हवन, कीर्तन, भजन, अन्नदान. भरपूर लोक येतात. कावडीची दार निघते तिथं. शिवरात्रीला मोठी यात्रा असते. अच्छा. भंडारा उत्सव असतात. नंतर चैत्र शुद्ध पंचमीला आपलं पाडव्याच्या वेळेस तर परत कावडीच्या दारी पडतात, अन्नदान होतं. असं एक थोडक्यात आहे इतिहास आहे.